आद्या काय बी होऊ दे, आज काय तो विषय एंड करायचा. त्याच्यावर काय ताटालायस, माझ्यासोबत बोल. काय विषय लावलाय, जरा थंडी घे की. एक तर भांडणं काय झालं तर मला माहित नाही. माझं जर डोकं फिरलं कुत्र्यासारखं मार खाशील आत्ता सांगा लागलो. ह्यो लई शानावे आलाय रे, याला दाखवतो थांब आता. तुमचा काय जरा मेंदू बिंदू पातळ झालाय का रे? एकेकाच्या विकेट कशा पाडतो बघ की आता. किरगाव टेकडीचा गोरा अजय देवगण ह्यो करंदाच्या वाकडे चालत काय. बर पहिला मला या भांडणात काय घेऊ नका. आज याला असा मारतो की नाही, श्रुती तर काय याचा भाऊ पण याला वळखा नको. हॅलो हॅलो, हा बोल श्रुती. अरे आधी कुठे आहेस तू? तुला किती फोन लावतीये, तुझा फोन कुठे आहे? अगं तो मोबाईल डिकीत होता, इथं राडा झाला आमचा. तुम्ही डोक्यावर पडलाय का रे? हे असले धंदे करायला कोण सांगते तुम्हाला? तुमचा तो ऍक्शन सीनचा व्हिडिओ आहे ना, व्हायरल झालाय. अगे माझं आधीच डोकं फिरलंय, तू आणि फिरवू नकोस माझं डोकं. आणि तो करण्याला एक किरानिष्ठ आहे, तुला कळतंय का? मी चांगलं ओळखते त्याला. सोड, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. हॅलो, असा विषय आहे तर. अरे तू तिच्यासाठी एवढी मारामारी केलीस आणि ती तुझ्यावरच जाळ काढाली. तिला ट्रेनिंग द्या रे, असं हिरो लागले कीच करायचं नसते. आद्या मला काय वाटते माहिती काय, तुम्हाला दोघांच नाही फिरवा. अरे ती परवा ते करण सगळं कॅफे मध्ये होती, आता तुझा फोन कट कर म्हणजे करा तिसऱ्यालाच. आधी अरे फेमस झालास तू, व्हिडिओ वर किती व्हायरल गेलाय. हा, घरात आई आरती ओवाळते आणि बाबा पूजा बांधतील ती वेगळीच. बास ना श्रेयस, आपण आपलं बोलूयात का जरा. दादा तू तुमच्या दोघांबद्दल घरी का सांगत नाहीस रे? कळल कळल, तुझी जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुला कळल. हे बघ श्रेयस, तुला जे काही करायचं आहे ना ते लवकर कर. कधी स्थळ यायला चालू होतील ना माहिती नाही. अगं मग काय करू, हाताशी काही नसताना असंच तुझ्या दारात येऊन उभं राहू? माझे आई बाबा कसं तरी सांभाळून घेतील ग, पण तुझे आई बाबा सांभाळून घेतील का? उभं करून घेतील दारात? आणि तू सुद्धा जॉब बघतीस ना, तुला मिळाला का जॉब? नाही ना, मग सगळं प्रेशर मलाच का देतेस? अरे मला नाही आहे का प्रेशर? कुठल्या कार्यक्रमाला जात नाहीये मी, सारखं विषय टाळत असते. कुणासाठी? एवढं सगळं ऍडजस्ट करण्यापेक्षा मूव ऑन वर आहे तुम्ही दोघं. हे बघ आधी, तू जेव्हा सिरियस रिलेशनशिप मध्ये जाशील ना तेव्हा तुला कळेल. मग हा सगळा ऍक्शन सीन कोणासाठी झालाय? तीच आहे का रे, का नवीन कोणी? घरामध्ये आई बाबा भांडतात आणि परत एकत्र येतात, त्यांची टेस्ट मॅच चालू आहे. तुमचं दोघांचं म्हणजे पावसामुळे वाढलेली वन डे मॅच झाली. त्याच्यापेक्षा आपलं बरं आहे ना, आपण आपली T20 खेळतो, दररोज वेगळा थ्रिल. ही रची डोकेदुखी कोण झेलणार? हे बघ भावा, हीच डोकेदुखी ना एक दिवस गळ्यात पडणार आहे. आधी तुला माहिती आहे यार, मी खरंच खूप लकी आहे. बघ ना, प्रत्येक दागिना किती शोभतोय तिच्यावर.
ए श्रेयस ऐक ना, ही डिझाईन मला बेस्ट वाटते. सिम्पल बट क्लासिक. कसं वाटतंय? वा, मग खरेदी झाली. हो. अरे महेंद्र ज्वेलर्स मध्ये एवढी व्हरायटीज आहेत ना, मग वेळ लागणारच. मी काय म्हणतोय, आता तर आपल्या फॅमिलीचे ज्वेलर्स पण एक झाले. तुम्ही दोघं काय एक होत नाही यार? काय झालंय? तुम्ही एवढे सिरियस का झालाय? तुम्ही काहीतरी सांगणार होतात ना, बोला ना मग. श्रुती बाळा, तुझ्या आईला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. काय झालं? मी कसं सांगू मला कळत नाहीये, पण आता तू मोठी झाली आहेस, कदाचित मला समजून घेशील. काय झालं आई, बोल. मी परत लग्न करायचं ठरवलंय. असं अचानक? खरं बोलतीयस? बाळा समजून घे. तुझी आई इतकी वर्ष एकटीच झगडते. तुला वाढवताना, उभं करताना ती आपलं आयुष्यच विसरून गेले. तिलाही हक्क आहे ना ग, स्वतःचं आयुष्य जगायचं, थोडं हॅपी व्हायचं. आई खरं तू मला स्ट्रॉंग वाटते सगळं. म्हणजे इतकी वर्ष तू एकटीने सांभाळलेस ना ग मला, मग हे असं अचानक काय आहे? तुझ्या बाबापासून वेगळं झाल्यावर आई म्हणून कुठेच कमी पडले नाही मी. मान्य आहे मला, तुला बाबाचं प्रेम मिळालं नाही, पण मी तुझा बाप होण्याचा पूर्ण प्रयत्न केला. या सगळ्या प्रवासात बाबांची साथ होती मला, पण मी एकटी होते, एकटी लढले, एकटी उभी राहिले. आणि आता मला वाटतंय की तू मला समजून घेशील. कोण आहेत ते? अमित. मान्य मला, मी हा निर्णय स्वतःसाठी घेतलाय आणि मी तुझ्या विरोधात नाही जाणार. तू थांब म्हणालीस तर थांबेन मी. आई मला सेल्फिश व्हायचं नाहीये ग, पण मी तुला कुणासोबत शेअर नाही करू शकत. मला जड जातंय ते. मला जरा वेळ हवाय. ठीक आहे, तुला हवा तेवढा वेळ घे, नीट विचार करून सांग. पण या सगळ्यात एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझ्या विरोधात नाही जाणार कधीच. नभाच्या तळाशी दिवे लागणीला तुझी याद येते पुन्हा या क्षणाला. उभा एक वृक्ष कधीचा उन्हात, दुरावे आताशा सखी सावलीला. मघा कोण ते गीत गात होते, सांगावे का
कळीला नभाच्या तळाशी देवेला गणीला तुझी याद येते पुन्हा या क्षणाला. अरे चेष्टा लावले का तू? रिझाईन देऊन काय करणार आहेस? घरी बसणार आहेस अंडी उभवायला? अहो रिझाईन नाही केलेलं त्यांनी अजून, त्यांनी फक्त विचार केलाय त्याचा. तुम्ही कशाला एवढं बीपी वाढवून घेताय तुमचं? बाबा अहो जरा चिल करावं. आणि काय करू? हनी सिंगच्या बीट वरती डान्स करू? बाबा बादशाह ट्रेंडिंगला सध्या. या यांचं काय वेगळंच आहे. यांना म्हणे इंट्रोपेनो बनायचं आहे. हो ते 9 ते 5 मला जमणार नाही. अरे जमणारच नाही. त्यासाठी कष्ट लागतात, पेशन्स लागतो. तुमचं सगळं आयुष्य ऍप वरती चाललंय. अरे उद्या आई बाबांना सुद्धा इन्स्टॉल करून घेतील. तुम्ही जरा काय चाललंय का तुमचं? शांत व्हा. अरे काय शांत राहू मी? ही अशा पोरांच्यासाठी मी सगळं काय करायचं आणि यांनी काहीच नाही करायचं. अरे तुला किती वेळ मी सांगितलं की यांच्याकडे थोडं लक्ष दे म्हणून, पण तू ऐकतच नाही. आयुष्यभर माझं कधी ऐकलं नाही. हो बाबा भास्कर, आता प्रत्येक वेळी प्रत्येक बिल नवीन पिढीवर फाडायचं. तुम्ही पण कधी तर नवीन पिढी होताच की. कसा वाटला एपिसोड? तिसरा एपिसोड होता, मस्त होता ना? मला पण खूप आवडला. या आधीचे पण 2 एपिसोड्स आपले येऊन गेलेले आहेत. ते तुम्ही जर बघितले नसतील तर लवकर जाऊन बघायचे आहेत आणि आमचं कौतुक करायचं आहे. कमेंट सेक्शनमध्ये कसं वाटलं ते सांगायचं आहे. आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर्सना व्हिडिओ शेअर करायचा आहे. मला काय वाटते आपल्या आई बाबांना पण चॅनल सबस्क्राईब करायला सांगूया का? आधी आपल्या दोघांचं आई बाबांना आणि तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. हां, SOS मराठी यूट्यूब चॅनल. येस, अँड स्टे ट्यून्ड फॉर नेक्स्ट एपिसोड येत्या शनिवारी दुपारी 12 वाजता. धन्यवाद.